औरंगाबाद लोकसभेतील चौथ्या टप्प्याची वोटिंग पार पडलेली आहे. सध्या आपले सोबत छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार जे आहेत ते आपले स्वात आहे आणि त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. सर मला सांगा, आपल्याकडे जे वोटिंग होती 63% झालेली आहे. काय वाटतंय तुम्हाला? छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 12,99,040 एवढी मतदान झालेलं आहे. हा मतदारांची टक्केवारी 63% जरी असली तरी प्रत्येक 6 विधानसभा मतदारसंघात सुमारे 2-2 लाखापेक्षा अधिक मतदान झालेलं आहे. आता हे मतदान कशा स्वरूपाचं झालं, कसं झालं, याचं एक विश्लेषण करणं महत्वाचं ठरतंय. तसं पाहिलं तर उमेदवारही तसे प्रमाणात 3 ते 4 जण महत्वाचे आहेत आपल्याकडे उभे. तुल्यबळ लढत झालेली आहे, अत्यंत अटीतटीची लढत आहे, ती नाकारता येणार नाही. या लढतीमध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आहेत. त्यानंतर महायुतीचे पालकमंत्री संदीपान भुमरे आहेत. त्यानंतर विद्यमान खासदार इम्तियाज जलील सर आहेत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान सर आहेत. त्यानंतर विविध आणखीन अपक्ष वगैरे असे एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर या निवडणूक रिंगणासाठी काल अत्यंत उत्साहात मतदान झालेलं आहे. भर उन्हातही मतदारांच्या रांगा आपल्याकडे पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी अत्यंत शुकशुकाट होता. तर अशा पद्धतीने मतदान झालंय. ते मागच्या वर्षी झालं त्या सरासरीच्या तुलनेत मागच्या वेळेस 2019 मध्ये जे झालं त्याच्या सरासरीच्या तुलनेतही तेवढंच मतदान या वर्षी सुद्धा झालेलं आहे. 20 लाख से अधिक वोटिंग होती आपल्याकडे आणि 63 पॉइंट झालेलं आहे काही. मतदानाची टक्केवारी निश्चितच कमी आहे. त्या पाहण्याने मतदानाची जनजागृती करण्यात प्रशासनाला कुठेतरी थोडी अडचण किंवा अपयश आलं असं म्हणता येणार आहे निश्चितच. कारण मतदानासाठी अपेक्षित असलेले मतदार नवयुवक तरुण किंवा आणखीन ज्यांना मतदान करायची इच्छा असतानाही त्यांच्या मतदार याद्यांमध्ये नसलेले नाव त्यांना ऐनवेळेस मतदार केंद्रावरून परत यावं लागणं, या सगळ्या घोळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. जे उमेदवार होते ते राजकीय पक्षामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांचे पण आपले जिल्ह्यात काही दबदबा पण आहे. निश्चितच दबदबा आहे. चंद्रकांत खैरे सर हे गेल्या 20 वर्षापासून आपल्याकडे होते. मागच्या वेळी इलेक्शन मध्ये इम्तियाज जलील सर आले, खासदार झालेले आहेत. परंतु खैरे साहेबांचा प्रभाव आहे या जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात. शिवसेनेची मोठी फळी त्यांच्या मागे आता महाविकास आघाडी आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळं खैरे साहेबांचा एक विशिष्ट प्रभाव आणि वर्ग त्यांच्यासोबतची काही वैयक्तिक संबंध असलेल्या मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, ती नाकारता येणार नाही. त्यासोबतच पालकमंत्री भुमरे आपल्याकडे यावेळेस महायुतीने उमेदवार दिलेले आहेत. ते पैठणचे आहेत, विद्यमान आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पालकमंत्री आहेत आणि विद्यमान आमदार आहेत. परंतु जिल्ह्याच्या याच्यात त्यांचा फारसा प्रभाव जाणवलेला नाही या कार्यक्षेत्रात. जे काय कार्यक्षेत्र आहे आणि 5 वर्षाच्या काळात इम्तियाज सरांनी जे काय असं ठोस प्रभावीपणे केलं ते लोकांसमोर मांडलेलं नाही. काय केलं नेमकं, कसं केलं, कशासोबत मी खासदार होतो, काय काय प्रश्न मांडले, हे कुठेच आलेलं नाही. तर तुम्हाला काय वाटतंय की पहिल्यावर आणि दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर कोण राहील? हे आता सांगू शकत नाही, कारण हे मतदानाच्या वेळेसच आपल्या समोर येईल. मतदानाची टक्केवारी पाहता 20 लाखापैकी 13 लाख मतदान झालेलं आहे. ते थोडं थेडकं नाहीये. ह्या मताची विभागणी करतानाही अनेकांना अडचणी येत आहेत. कारण कोणाला किती मतदान झालं हे त्या मतदारसंघानिहाय आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. कारण जवळजवळ 2 लाखापेक्षा 2 लाख सर्वाधिक मतदान हे पश्चिम मतदारसंघात झालेलं आहे, 2,35,000. त्यानंतर गंगापूर मतदारसंघात 2,26,000 मतदान झालेलं आहे. त्यानंतर कन्नडमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे. वैजापूर, गंगापूर हेही तालुके मागे नाहीयेत. कारण ह्या तालुक्यांमध्ये सुद्धा 2 लाखापेक्षा आणि महिलांनीही चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे. तर मतदानाच्या एकूण तुलनेत पाहता मतदान कशा प्रकारे झालं हे सांगणं थोडं अवघड होईल. परंतु निश्चितच याचा प्रभाव यावेळेस थोडा वेगळ्या स्वरूपाचा जाणवतोय. कारण लोकांना जे काय अडीअडचणी आहेत, जे काय हे आहेत, तर त्यानुसार लोकांना जे शेतकरी आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहेत, हे प्रश्न प्रामुख्याने जाणवले या ह्याच्यात. आणि मला सांगा, मराठा आरक्षणचा जे मुद्दा होता तेही पण इलेक्शन मध्ये तापलेलं होतं का? निश्चितच तापलेला नव्हता, त्यांनी पाहिलेलं होतं. कारण तापलेला वगैरे मुद्दा कोणी उपस्थित केला नाही, कोणी घेतलेला नाही आणि त्यांनीही
त्याच्यात हे केलेलं नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भात. तो निश्चित मुद्दा आहे, त्यांच्या स्वरूपात झालेला आहे. परंतु जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका जाहीर केल्यामुळं कोणालाही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे मतदान करणं त्यांनी मनमोकळेपणाने मतदान केलेलं आहे. 19 मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्यामध्ये वंचित MIM सोबत होती आणि सध्या वंचित वेगळी लढली होती हा. आता. तर काय परिणाम होणार का? निश्चित परिणाम होणार. कारण वंचित ज्यावेळेस मागच्या वेळेस पहिल्यांदा इम्तियाज जलील साहेब ज्यावेळेस उभे होते, इम्तियाज जलील, तर त्यांना स्वतःहून लोकांनी उत्स्फूर्तपणे पैसे दिले निवडणूक लढवण्यासाठी, चंदा गोळा करून दिला. त्यांच्यासोबत वंचितचे होते, दलित समाजाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. त्यांच्यासोबत एक रात्रंदिवस त्यांच्यासोबत प्रचार केला. त्यांनी मतदानाची वोट बँक त्यांना पूर्ण दिली. त्यामुळे इम्तियाज सरांना 3,87,000 एवढे मतं मिळाली. तर आता यावेळेस वंचित बाजूला आहे. दलितांचं वोटिंग त्यांना मिळेल नाही मिळेल हेच आणखी नाही निश्चित नाहीये, कारण ते नाहीच आहेत. कारण त्यांच्या बरोबर प्रचाराला तरी कोणी दिसलेलं नाहीये, कोणी मोठी व्यक्ती आलेली नाही. तर ज्या पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात जो काही त्यांचा वोटिंग आहे, त्या वोटिंगच्या प्रमाणात त्यांना जे आता जे झालेली वोटिंग आहे त्या वोटिंगच्या प्रमाणात त्यांना मतं पडतील. लोकांमध्ये हे पण चर्चा आहे की जे उमेदवार 4 लाख वोट घेणार त्यांची विजय होणार. हा, निश्चितच 4 लाखापेक्षा अधिक मतदान घेणारा उमेदवारच निवडून येणार आहे यावेळेस. ही तरी निश्चित खात्रीची बाब आहे. कारण जवळजवळ 13 लाखापैकी नाही म्हणलं तरी 4-4.25 लाख मतदान हे एका उमेदवाराला अपेक्षित आहे. अजून आपल्यासोबत काही आहे जर्नलिस्ट मराठी. मला सांगा, मराठा वोट कुठे जाणार? अ, तसं पाहायला गेलं तर जरांगे पाटलांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली होती, की आमचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. परंतु मराठा समाजाविषयी बोलाल तर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, त्याच्यामुळं मराठा समाज जो सत्ताधारी आहेत त्यांच्यावर थोडा नाराज आहे. तर आणि अशा स्थितीत कसं आहे, इथं शिंदे गटानं मराठा उमेदवार दिलेला आहे आणि महाविकास आघाडी करून ओबीसी उमेदवार भेटलेला आहे. तर मग इथं थोडी कन्फ्युजन आहे या गटामध्ये, इथल्या मतदारसंघामध्ये, की इथला मराठा वोट ज्या बाजूनं जास्त झुकेल ते पारडं इथं जड होईल. आणि इथं भाजपची भूमिका यात महत्त्वाची ठरेल, की भाजप बहुतांश म्हणजे खैरेंचे भाजपच्या काही लोकांमध्ये जरा चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळं भाजपचं काही वोटिंग खैरेंना जाऊ शकतं. तर म्हणजे खैरेंसाठी हा प्लस पॉईंट ठरणार आहे. विद्यमान खासदार जे आहेत त्यांनी पार्लिमेंटमध्ये पण मराठा आंदोलन जे होता त्याचा प्रश्न उचलला होता. तर काही ना काही त्याला काही फायदा होणार का? यावेळेस कसं आहे, समाज हा 3 गटात विभागला गेला आहे. मतदार हा 3 गटात विभागला गेला आहे. एक भाजपच्या अनुषंगानं भाजपनं सुरुवातीपासूनच ओबीसीचं राजकारण सुरू केलं. त्याच्यामुळं ओबीसी वर्ग हा बाजूला गेलेला आहे, भाजपच्या बाजूने झुकलेला आहे थोडा. आणि मराठा वर्ग जो आहे तर तो बहुतांश करून म्हणजे आता एक असं आहे की महाविकास आघाडीला झुकतं माग देऊ शकतो. आणि इकडं औरंगाबाद मतदारसंघात म्हणाल तर विद्यमान जे खासदार आहेत MIMचे जलील साहेब, तर यांचा जो एरिया आहे इथं जास्तीचं मतदान झालेलं आहे मागच्या तुलनेत. तुम्हाला वाटते का जातीवर मतदान झालेलं आहे या वर्षी पण? नाही, निश्चितच. कारण सुरुवातीपासून भाजपनं जसं राजकारण इथं सुरू केलेलं आहे, आपण देश पातळीवरती बघतोय. तर ते राजकारण पाहता मतदारांमध्ये एक ती भावना रुजली गेलेली आहे, की यावेळेस परिस्थिती खूपच वेगळी आहे. तर मग त्याच्यामुळं कोणताच उमेदवार असं छाती ठोकपणे सांगू शकत नाही, की नाही मीच निवडून येणार. कारण सगळेच कन्फ्यूजमध्ये आहे. कारण जो जाणता मतदार आहे आणि जी नैतिकता एक राजकारणातली ढासळलेली आहे, अशा स्थितीत मतदार कुणाच्या बाजूने जास्त झुकलाय याचं गणित जाणकारणं सुद्धा बांधणं कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळं निवडणुकीनंतरच आपल्याला कळेल, की बाबा काय चित्र आहे ते स्पष्ट होईल. मला सांगा, वंचित फॅक्टर जे होतं आपल्याकडे 19 मध्ये वंचित फॅक्टर जे होतं त्यांनी इम्तियाज जलीलला आणलेला होता. तर आता त्यांचे जे अलायन्स होतात ते ब्रेक झालेले आहेत. तर काही ना काही वंचित फॅक्टरचं काय मत? निश्चितच आहे. 2019 मध्ये ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र आल्यामुळे ही एक लाट निर्माण झाली होती आणि त्या लाटेचा पूर्ण परिणाम ह्या मतदानावर झाल्यामुळे जलील हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. पण आज जरी त्यांची युती तुटलेली आहे, त्यामुळं याच्यावर परिणाम खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे असे वाटतं. कारण अफसर खान हे अनेकांना म्हणजे मला सुद्धा हेच भावना आहे की ती शिकले सवरलेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
तर त्या दलित समाजामध्ये शिक्षणावर खूप मोठा गर्व आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. त्यामुळे लोकाला असं वाटतं की आज आपला लोकसभेमध्ये प्रश्न हे अफसरखान्यांना मांडता येईल किंवा नाही. त्यामुळे अफसरखानकडे ह्या वेळेस तेवढं पाहिल एवढे मतदान काही गेलेले नाहीत. कारण त्यांच्या प्रचारावरून एकूणच त्यांच्या सभेवरून हे स्पष्ट झालेलं आहे. ग्रामीण क्षेत्रात वोटिंग जे होती ते जास्त झालेली आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये वोटिंग ही जास्त झालेली आहे. हा तुमचा चुकीचा हे दिसतं मला अंदाज. ग्रामीण भागातही एवढी काही लहर नव्हती. ग्रामीण भागात लहर ही शिवसेना आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या दोघांमध्येच निर्माण झालेली लाट आणि ह्या दोघांमधून एक पाऊल पुढं भुमरेचं जरी असन तरी खैरे साहेबांना त्यांना फाईट देण्याचे निश्चित केलेलं आहे. राज्यामध्ये फोडमफाडीची राजकारण होत आहे, तर तुम्ही कसे बघताय आहे? आणि तुम्हाला वाटते का जे आपल्याकडे मतदान झालेलं आहे त्याच्यावर परिणाम होणार? यामुळे परिणाम तर असा होणार आहे की हा 2024 लोकसभा निवडणूक ही पूर्ण मतदारांची हातात घेतलेली आहे. हे आज उमेदवारांनी ठासून हा सांगू शकत नाही. हे 4 जूनला निश्चित समोर येणार आहे. कारण ध्रुवीकरण 1988 मध्ये भाजप आणि शिवसेना यांनी यांनी म्हणल्यापेक्षा मताधिक्य कसं खेचून आणायचं, हिंदू मुस्लिममध्ये दंगे पेटवले होते. त्यावेळेस तेव्हापासून त्यांची एक लाट होती आणि आज खरोखर मुस्लिम समाजही सुशिक्षित झालेला आहे आणि मत कोणाला देऊ आपला मत व्यर्थ न घालण्यासाठी आजही शिवसेनेला खैरे साहेबांना त्यांना बऱ्यापैकी मतदान केलेलं आहे. असं एकूणच कालच्या मतदानावरून चित्र स्पष्ट झालेलं आहे. ते जे पूर्व खासदार होते चंद्रकांत खैरे ते पण जेव्हा ईद आली होती, ईदच्या दिवशी त्यांनी ईदगाहमध्ये पण गेले होते. तर याचा काही परिणाम होणार का? निश्चितच ते कसं आहे सांस्कृतिक आहे. एक दुसऱ्याला ईदच्या शुभेच्छा असो, जयंतीच्या शुभेच्छा फर्स्ट टाइम गेले होते ते. पहिल्या टायमाला गेले असतील हे तुमचं चुकीचं आहे. त्यावेळेस त्यांना असाही जाणवलं असन की बाबा मुस्लिमांमध्ये माझा रोष आहे किंवा मी त्यांना पाळलं, मी जलील सोबत गेलो होतो, असं असल्यामुळं त्यांना गैरसमज होऊ नये त्यामुळे ते थांबले बी असतील. काही भूमिका थांबून बी घ्यावं लागतं. आणि हे इलेक्शन टाइमला गेले होते, तर तुम्ही कशा बघताय? निवडणुकाला गेले होते. हे चांगलं कार्य त्यांना केलेलं आहे आणि यापुढेही ते आता जातच राहणार आहे. कारण मुस्लिम बऱ्यापैकी शिवसेनेसोबत आता त्यांचा मनाला जे काही आजपर्यंत जे गैरसमज होते, हे गैरसमज आता पूर्णपणे दूर झालेत. मुस्लिम शहराचं नाव पण बदललेलं आहे, तर त्याचा पण काही परिणाम आला का चुनावमध्ये? शहराचा परिणाम हा अजिबात काहीच होणार नाही. सध्या आपल्यासोबत जे उर्दू पत्रकार आहे ते पण आहे. मुझे ये बताइए, कल इम्तियाज जलील के घर के पास या फिर इनका यहाँ पर जो दफ्तर है यहाँ पर भी लोगों ने जश्न मनाया। देखिए, जश्न मनाना तो हर सियासी पार्टी का अपना हक है। अगर उन्हें ये लग रहा है कि वो कामयाबी की तरफ बढ़ रहे हैं तो वो जश्न मनाएंगे। ना सिर्फ इम्तियाज़ जलील के घर के पास जश्न मनाया गया बल्कि चंद्रकांत खैरे साहब के घर के दफ्तर के पास भी जश्न मनाया गया। जो लोग मेहनत करेंगे और उनको उस मेहनत का फल मिलता हुआ नज़र आएगा तो वो जश्न मनाएंगे। लेकिन जहाँ तक इस इलेक्शन की बात है तो इस इलेक्शन ने ये वाज़े कर दिया कि इस इलेक्शन में बड़े पैमाने पर जो है तो वोट डिवाइड हुए हैं, तक़सीम हुए हैं और उस तक़सीम का फ़ायदा किसको मिलता नज़र आ रहा है, ये अभी तक वाज़े नहीं है। अगर 19 की बात की जाए तो वंचित एमआईएम के साथ थी, लेकिन इस बार वंचित नहीं है। तो क्या लगता है आपको कि इस बार पौने 3 लाख से अधिक वोट मिलेंगे, ये पौने 4 लाख से अधिक वोट मिल सकते हैं? देखिए, जो 2014 में हुआ था, 2019 में हुआ था, इस मर्तबा भी वही होने वाला है। वोट इसकी वजह क्या है? इसकी वजह एक तो वोट का परसेंटेज है, दूसरे वोटर का कोई सही फैसला नहीं करना। वोट पूरी तरह से डिवाइड हो रहा है क्या, और इसमें अभी ये यानी मंजरनामा वाज़े नहीं है कि कौन जीत पाएगा। इसलिए हम देखते हैं कि एक तरफ जहां इम्तियाज़ जलील के घर के पास जश्न मनाया जाता है तो दूसरी तरफ चंद्रकांत खैरे साहब के घर के पास भी जश्न मनाया जा रहा है। यानी दावेदारी तो हो रही है लेकिन अब इसका नतीजा क्या रहेगा ये 4 जून को ही बात। कहीं ना कहीं आपको ये नहीं लगता कि मजहब के नाम पर अभी राजनीति हो रही है और मजहब के नाम पर ही इम्तियाज जलील को मुस्लिम वोट मिल रहे हैं?
देखिए जहाँ तक कौमी मंज़रनामा देखा जाए तो कौमी मंज़रनामे में हम देखते हैं कि इस मुल्क के वज़ीर-ए-आज़म ने ही इस मुल्क की सियासत को है तो मज़हब के बेस पे बनाया है। जहाँ उन 2 मरहलों की पोलिंग जब हम देख रहे थे तो उसके बाद वज़ीर-ए-आज़म का टोन बिल्कुल बदल गया, वो हिंदू-मुस्लिम के इश्यू पे आ गए थे। तो जब कौमी सतह पर ये होता है तो उसके असरात मकामी सतह पर भी देखने को मिलते हैं। तो यहाँ पर हम ये नहीं कह सकते कि इम्तियाज़ जलील ने है तो मज़हब की सियासत की। इम्तियाज़ जलील ने तो यानी तरक्की के मुद्दे को शहर के मसाइल को इसको उठाया। लेकिन हाँ, ये है कि यहाँ पर बड़े पैमाने पर वोट जो है तो इम्तियाज़ जलील के हक़ में गया है मुस्लिम कम्युनिटी। कहीं न कहीं मुसलमान जो है वो बीजेपी के खिलाफ रहता है और इस बार कई सारे जो राज्य है या फिर देश भर के जो मुसलमान हैं वो कांग्रेस की तरफ जा रहे थे। तो आपको नहीं लगता कि जब औरंगाबाद या छत्रपति संभाजी नगर की बात की जाए तो यहाँ का मुसलमान इंडिया अलायंस के साथ नहीं है? नहीं, ये नहीं कह सकते क्योंकि यहाँ पर भी इंडिया अलायंस के उम्मीदवार को मुसलमानों की तरफ से वोट दिया गया है और अच्छा खासा वोट दिया गया है। अ, इस मर्तबा इंडिया अलायंस के तरफ से चंद्रकांत खैरे यहाँ पर उम्मीदवार के तौर पर सामने आए। लेकिन हालाँकि चंद्रकांत खैरे साहब का माज़ी अगर देखा जाए तो एक फ़िरक़ा परस्त कैरेक्टर के तौर पर वो अपनी शनाख्त रखते हैं। लेकिन उसके बावजूद मुल्कगीर सतह पर जो मंज़रनामा बन रहा है और जिस तरह से एक लहर चल रही है, उसको देखते हुए औरंगाबाद के मुसलमानों ने भी है तो चंद्रकांत खैरे साहब के हक़ में वोट दिया है। आप मुझे बताइए जिस तरह राज्य में महाविकास आघाड़ी की सरकार थी, जाते-जाते उन्होंने शहर का नाम बदल दिया, तो कहीं न कहीं जो मुस्लिम तबका है तो वो कहीं न कहीं उद्धव ठाकरे से नाराज़ है। नहीं, ये बात तो यकीनी है कि फिर जो फैसला अपने यहाँ से पिछली गवर्नमेंट रियासती हुकूमत ने लिया था औरंगाबाद का नाम बदलने के लिए और उसको अपने यहाँ से कैबिनेट की मंजूरी दे के बदला है, तो उससे तो मुस्लिम समाज नाराज है ही उनसे। वो यानी उसमें कोई ढकी छुपी बात है ही नहीं वो। लेकिन देश के जो मुसलमान हैं वो इंडिया अलायंस के अ, वोट देने का आह्वान कर रहे थे। लेकिन यहाँ पर इंडिया अलायंस भी थी, एमआईएम भी थी और एकनाथ शिंदे शिवसेना भी थी, एनडीए। तो आपको क्या लगता है कि शहर का मंज़रनामा कैसा है? नहीं, वो यानी आप औरंगाबाद छोड़ के बाकी जो रियासत के जो 47 अपने यहाँ से वो है, उसके अंदर तो महाविकास अघाड़ी कुछ लोगों ने वो किया हुआ है, यानी सपोर्ट किया हुआ है। औरंगाबाद एक ऐसा है कॉन्स्टिट्यूंसी है जिसमें थोड़ा अपने यहाँ से आपको डिवाइडेशन मिलेगा। बाकी दूसरे जो अजला है इस रियासत के, वहाँ पर बराबर अपने यहाँ से महाविकास अघाड़ी कुछ लोगों ने सपोर्ट किया हुआ है। आप मिसाल के तौर पे नांदेड़ ले लीजिए, हिंगोली ले लीजिए, दूसरे अपना दे मालेगांव ले लीजिए, बॉम्बे, अभी बॉम्बे इधर कुछ। देखिए यहाँ पर 2 शिवसेना है, कहीं न कहीं जो मतों का विभाजन हो रहा है, तो उससे कुछ इम्तियाज़ जलील को फ़ायदा होगा? नहीं, वो फायदा तो नहीं मिलेगा। वो पिछले बारी को जिस तरीके से हर्षवर्धन जादव ने जो वोट हासिल किए थे, उसकी वजह से जो अपना था नुकसान चंद्रकांत खैरे साहब को पहुंचा था और इम्तियाज जलील को बेनिफिट मिला था। इस बार भी वैसे ही होगा, मगर अब के जो इलेक्शन है तो वो गैर यकीनी है। यानी उम्मीदवार खुद अपने हाथ से ये नहीं बोल सकता कि मैं चुन कर आ रहा हूँ। अब जो भी अपने हाथ से प्रोग्राम हो रहे, जो भी अपने अपने हर कोई कैंडिडेट, 3 ही कैंडिडेट है जो दावा कर रहे हैं अपने चुन के आने का। जी, देखिए अगर जीत की बात की जाए तो सभी जो भी तीनों उम्मीदवार है वो दावा कर रहे हैं। कल एमआईएम की तरफ से भी जश्न मनाया गया है, चंद्रकांत खैरे की तरफ से भी जश्न मनाया गया। तो आपको क्या लगता है इस हाँ, तो यही तो वो है ना, हर कोई अपने हाथ से ये समझ रहा है कि मैं जीत के आ रहा हूँ, मगर सही फैसला तो वोटर्स ने किया हुआ है कि वो किसको चुन के देना है। वो अपने हाथ से उन्होंने फैसला कर चुके हुए। अब ये जो भी अपने हाथ से कयास आ रहा है यहाँ हो रही है, जो भी अपने हाथ से ये चीजें हैं, तो वो कैंडिडेट वोटिंग के उस पे अपने हाथ से ये जो वोटिंग परसेंटेज है, जो कुछ वोटिंग हुई हुई है, वो अपने आप को यानी मुंतखब बता रहा है। जबकि बात ये नहीं है, वो 4 जून कुछ मालूम होगा कि कोण चुन के आया, कोण नाही चुन के आया। जे आपल्याकडे मतदान झाला, तर तुमचे काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की या मतदारसंघामध्ये महागाई, बेरोजगारी, अशिक्षण, आरोग्य सेवा आणि हे महापालिकेचे जे सुविधा असतात तर तो मुद्दा आहेच. त्याच्या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये भाजपा पुरस्कृत काही नेत्यांनी हेट स्पीच सुरुवात केलेली होती आणि त्या हेट स्पीचमुळं अ, त्या हेड स्पेसमुळं या इथं मतांचं ध्रुवीकरण दोन्ही पक्षांनी केलेलं आहे
आणि आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये सगळेच नेते सेक्युलर आहे. मुस्लिम मतदार जसा या देशातला सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, तसेच या मतदारसंघामधले मग ते चंद्रकांत खैरे साहेब असो, इम्तियाज जलील साहेब असो किंवा जयस्वाल साहेब, जेवढे नेते आहेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, एनसीपी, जेवढे पक्षाचे, ते सगळे सेक्युलर आहे. आपल्याला म्हणजे इथं कोणाला अशी टीका करायला वाव नाही किंवा चंद्रकांत खैरे साहेब जातीयवादी आहे. तुम्हाला चंद्रकांत खैरे विषयी सांगतो मी की ते एवढे सेक्युलर आहे की म्हणजे मी ज्या वर्तमानपत्रामध्ये काम करीत होतो त्या वर्तमानपत्राचे जे मालक होते ते म्हणजे त्यांची पत्नी त्यांनी बहीण मानलेली होती, मुसलमान. म्हणजे तसा प्रश्नच नाही जातीयवादाचा ह्या शहरामध्ये तरी आजपर्यंत मला कधी प्रश्न उद्भवलेला नाही. तो हे पण खूप फेमस झालं होतं ना की खान चाहिए ये बान. नाही म्हणजे कसं सोशल मीडिया जो आहे ना, ही जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हे सगळं चालू आहे. सोशल माध्यमांनी या इथल्या नेत्यांना सुद्धा बदनाम केलेलं आहे आणि मतांचं ध्रुवीकरण. पण विशेष म्हणजे काय माहितीये का, या आपल्या मतदारसंघामध्ये ह्यांना कोणी वेटेज दिलेलं नाही की मूळ प्रश्न काय आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे आपल्याकडं, आरोग्य सेवा अजूनही चांगली नाही, सगळ्या शहरामध्ये बकाल व्यवस्था आहे, कुठंच रस्ते नाही, खड्डे. पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे इथं. मी तर म्हणतो की हे जे मतदार सगळे राजकीय पार्टी आहे. ऐका ना तो इथं लागणार आहे. म्हणजे माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. मतदारांचा हा जो तळतळाट आहे ना, तो इथं लागणार आहे. सगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचा दावा आहे का आम्ही पाणीची जे करतील, सगळे दावा आहे. पण लोकांना काय पाहिजे? दावे, वचन, वर्तमानपत्रामध्ये ह्यांच्या हेडिंग येणं हे लोकांना नको ना. लोकांना काय पाहिजे? त्यांच्या तोंडाजवळ पाणी पाहिजे, लोकांना रोजगार पाहिजेत, लोकांना शिक्षण पाहिजे. आजही तुम्हाला सांगतो विद्यापीठापासून ते अगदी प्राथमिक शिक्षणापर्यंत एवढी बिकट अवस्था आहे इथं, एवढी बिकट अवस्था आहे शिक्षणाची. ते म्हणजे त्याच्यासाठी विश्लेषण करायला एक वेगळा लेख लिहावा लागेल त्यासाठी. सर, मला माझा शेवटचा प्रश्न हे आहे की जे शिवसेना आहे, ते 2 शिवसेना आहे आपल्याकडे, तर वोट विभाजन होणार का? वोट विभाजनाचा प्रश्न जर म्हणला तर वोट विभाजन होणार नाही. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तळागाळातील सर्व शिवसैनिक, एकनिष्ठ शिवसैनिक हे आजही कायम आहेत. ते फुटलेले नाहीत आणि ते कुठेही गेलेले नाहीयेत किंवा त्याचा पुण्याचा प्रश्न आहे. त्यांनी अत्यंत घरोघरी जाऊन अत्यंत मेहनतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यामुळे इथे वोटिंग तो फुटण्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही. कारण सुरुवातीपासून जर तसं पाहिलं तर भुमरींची यंत्रणा कोणती होती? कुठं बूथ लेवलचे कार्यकर्ते होते? कोण होतं त्यांच्यासोबत? भाजपच्या कार्यकर्त्यांनीही अंग काढून घेतलेलं आहे. यामुळे खैरे साहेबांना जो प्रतिसाद मिळाला सुरुवातीपासून, जे त्यांचं काम होतं, जे त्यांच्याकडे हे होतं, त्यांना निश्चितच त्याचा फायदा आता मिळणार आहे. खैरे साहेबचं हे पण म्हणणं आहे की हे माझं शेवटचं चुनाव आहे. निश्चित आता वय वगैरे झाल्याच्या दृष्टिकोनातून लोकांनाही कुठेतरी थांबावंसं वाटतं. हा काही हे नाही, त्यांनी स्वतःहून घेतलेला निर्णय चांगला आहे की वय आहे ना, फिरताना वगैरे अनेक त्रास होतो. वयामानाने गावागावात जाणं, लोक बोलवतात. अहो गेल्या 20 वर्षात जेवढे गावागावात प्रत्येक अखंड हरिनाम सप्ताह, सगळे सांस्कृतिक कार्यक्रम, याच्यासाठी खैरे साहेब जी भरघोस मदत करत होते, करत आहेत, ती कायम ठेवलेली नाही ना. गेल्या 5 वर्षात कुठं मिळालं? कोणत्या गावात गेले? हे दुःख लोकांना जाणवलं की साला आपल्याला मदत करणाऱ्या माणसाला आपण पराभव केला. याची सल कुठंतरी त्या मतदारांच्या मनात आहे. त्यांनी गुपचूप येऊन मतदान करून तो निघून गेलेला आहे. मतदार बोलत नाहीये, परंतु मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. महायुतीचे जे उमेदवार होते त्यांच्यासाठी बीजेपीने काही केलं का? बीजेपीने निश्चित केलं, कारण बीजेपीला त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी दाखवण्यापुरतं सगळं काम केलेलं आहे बीजेपीने. परंतु बीजेपीची अशी अडचण झालेली आहे की आता त्यांना हा मतदारसंघ हवा आहे. या मतदारसंघात त्यांना जर प्राबल्य निर्माण करायचं असेल, त्यांना जर पुढे भविष्यात हा मतदारसंघ घ्यायचा असेल, तर ते निश्चित त्या धोरणाने वागणार आहे. त्यांनी प्रयत्न पण केला होता भागवत करार. निश्चित केला होता. त्यांना तिकीट नाही मिळालं, कारण आता वरिष्ठांनी त्यांच्या धोरणानुसार काय ठरवलं त्यांची ती पॉलिसी ठरलेली आहे. परंतु भाजपलाही हा मतदारसंघ का नको वाटतो? कारण शेवटी त्यांनी तो बांधलाय. गेल्या 2.5 वर्षात डॉक्टर भागवतकरांनी चांगल्या पद्धतीनं हा मतदारसंघ बांधलाय. त्यांनी वेळोवेळी व्यवस्थित कार्यक्रम घेतले, सगळे केंद्रातले मंत्री आणले, चांगल्या बैठका घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या. ऐनवेळेस त्यांची उमेदवारी नाकारणं हे कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांना खंत वाटलं ना. एकदम त्यांच्या मनाला खिन्न झालं की नाही यार, हा मतदारसंघ आपल्याला मिळणार होता, तो ऐनवेळेस आपल्या हातातून गेलेला आहे. ही कुठेतरी त्यांच्या मनात सल कायम आहे. या सलीच्या दृष्टिकोनातून आणि वोटिंग पर्सेंटेज आता लोकांना वाटतंय भाजप नाही ना, लोक सुद्धा स्वतः म्हणतात मग आम्हाला मतदान करू द्या ना, ज्याला करायचं त्याला. तुम्हाला मतदान हवं होतं, आम्ही निश्चित केलं असतं, परंतु आता नाहीच आहे, तर काय करणार? हा पर्याय
त्यांना निर्माण झाला. कारण चंद्रकांत खैरे हे घराघरात पोचले. 1344 गावांमध्ये खैरेंचं नाव आहे. जेव्हा मी फिरत होते तर काही मुस्लिम होते, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला काही पर्याय नाही आहे, आम्ही फक्त MIM ला वोट करणार. तर निश्चित मुस्लिम समाजाकडे आजही ती धारणा आहे आणि त्यांनी MIM ला त्यांना पर्याय आहे. त्यांनी फक्त पर्याय काही जणांनी निश्चित निवडलेला आहे. खैरे साहेबांनाही मुस्लिम समाजाने मतदान केलंय, नाही म्हणणार नाही, म्हणता येणार नाही. कारण 10 ते 15% खैरे साहेबांना त्यांचं मतदान झालेलं आहे. पण ते बोलताना किंवा एक समाजाची जो काय आहे आपल्यावर हे असतो त्या दृष्टिकोनातून कोणी जास्त बोलत नाही. आता प्रत्येक समाजाने एक OBC समाज, मराठा समाज वगैरे यांनी मतदान करून ते गेलेले आहेत. पण ते बोलत नाहीत की कोणाला मतदान केलं, कोणाला देणार आहे आम्ही. ऐनवेळेस यंत्रणा उभी केली. विचारलं ना की भागवत कराडांना तिकीट नाकारलं, पण भाजपाची परंपरा काय माहितीये का, जिथं जो शक्तिशाली उमेदवार आहे, उदाहरणार्थ अशोक चव्हाण, आयता उमेदवार आयात करण्याची ही भाजपाची परंपरा आहे. आता औरंगाबादमध्ये सुद्धा हा इतिहास, या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. एक राज्यामध्ये फोडाफाडीचे जे झालेलं आहे राजकीय पक्षामध्ये, तर तुम्ही कसं बघता? फोडाफाडी आहे, हेट स्पीचेस आहे, मतांचं ध्रुवीकरण आहे, हे आहेच ना त्याच्याबरोबर. मी तेच उदाहरण दिलं मागं की बाबा हा या देशातला सगळे हिंदू मुस्लिम मतदार एकदम धर्मनिरपेक्ष आहेत. गोपीनाथ मुंडे भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांना मुस्लिम मतदार भरभरून. आता इम्तियाज जलील साहेब सेक्युलर उमेदवार आहेत, त्यांना हिंदू मते पडलीत ना, दलित मते पडलीत, हे सगळंच आहे ना. पण म्हणायचं काय की भाजपाला कष्ट करायची गरज नाही. आता आयत्या ह्या पीठावर रेगोट्या मारायच्या. मी म्हणतो ना, जो कोणी निवडून येईल औरंगाबाद मतदारसंघातून, त्या अशोक चव्हाणांची पुनरावृत्ती होण्याची, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही इथं. मला एवढंच म्हणायचं होतं. मला सांगा, महायुतीचे काही आमदार पण आहेत, तर त्याचा फायदा होणार का महायुतीचे उमेदवाराला? भाजपने प्रत्येक आमदाराला एक टार्गेट दिलं होतं. जर तुम्ही म्हणजे महायुतीचे उमेदवार आहे, त्यांना जर तुम्ही लीड दिले नाही तर तुमचं विधानसभेची जी उमेदवारी आहे ती पक्की समजू नका. त्या दृष्टीने त्यांनी काम केलंय. परंतु हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ते भाजपचे जे शहरातले लोक आहे, म्हणजे जे 10 नगरसेवकांनी यापूर्वीच विरोध पण केला होता त्यांनी. ते सध्याचे जे उमेदवार होते महायुतीचे, त्यांचा विरोध पण केला होता. हा, त्याच्यामध्ये काही आमदारांनी, आता मग प्रशांत बंब झाले, त्यांनीच पण विरोध केला होता का त्यांना उमेदवारी नको म्हणून. पण या निवडणुकीचा ॲडव्हान्टेज म्हणजे खैरे साहेबांना आहे. त्याच्यामध्ये कसं नंतरचे कास्ट फॅक्टर जो झालाय, त्याच्यामध्ये काही मराठा म्हणजे काही याच्याकडे जातील, भुमरे साहेबाकडं. पण खैरे साहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना ॲडव्हान्टेज कसा मिळेल, का त्यांना सगळ्या समाजाचे मतं मिळतील. म्हणजे OBC कमीत कमी 10% मुस्लिम मतदार खैरे साहेबांना मिळतात. यावेळेस काय झालंय, वंचित आणि MIM ची युती नाहीये आणि प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती दलित समाजाला बिलकुल आवडलेली नाही. म्हणजे त्याच्यामुळं जो नाराज जो दलित समाज आहे हा खैरे साहेबाकडे गेलेला आहे. म्हणजे अफसर खानकडे मतदान झालेलं नाही त्यांचं. म्हणजे या निवडणुकीमध्ये खैरे साहेबांचा म्हणजे ॲडव्हान्टेज जास्त आहे, म्हणजे प्लस आहे सध्या. जे आदर्श घोटाळा झाला होता, तर त्याचा प्रश्न इम्तियाज जलीलांनी खूप उचलला होता. तर इम्तियाज जलीलला काही फायदा होणार का? निश्चितच वोटमध्ये कन्वर्ट होणार ते? नाही, आता गंमत याच्यामध्ये असं आहे का 5 लाखाच्या जे पुढील कर्ज आहे तर ते तसंच राहिलं आणि 5 आतले जे कर्ज आहे तर ते म्हणजे त्या जे गुंतवणूकदार आहेत त्यांना मिळालेलं आहे. पण याची जर आकडेवारी पाहिली तर 1900च लोक निघतात त्याच्यामध्ये, 1900. तर मग हे मतदान खरंच जलील साहेबाकडे गेलं का, हे एक पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षण आणि बंजारा समाजचे जे आरक्षण होतं त्याचे प्रश्न पण यांनी पार्लिमेंटमध्ये उचलला होता. तर त्याचा काही फायदा होणार कुणाला? इम्तियाज जलीलला? इम्तियाज जलीलला ते प्रश्न संसदेत मांडलं म्हणजे ती प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली त्या कसं काही होत नाही. तर त्याच्यामुळं फार फायदा होईल असं मला तरी वाटत नाही. सुरुवातीला काही मराठा समाजचे लोक होते, ते इम्तियाज जलीलचं समर्थन करत होते. हो, करत होते ना, याच्यापूर्वी त्यांनी केलंय आणि त्याचा निश्चितच काही मतदार आहे तर ते जलील साहेबाकडे गेलेले आहेत. त्याचा फायदा होईल. आणि मराठा जे लोक आहे किंवा हिंदू वोट आहे, ते विभाजन होणार का? दोन शिवसेना झालेली आहे. मराठा जो समाज आहे
यावेळेस काय झालंय, जरांगे पाटलांनी अशी भूमिका घेतलेली नाही, पण एवढं सांगितलं का आरक्षणाला जे विरोध करतात त्यांना तुम्ही पाडा, पण जायचा तो मेसेज बरोबर गेलेला आहे. तर त्याच्यामुळं मराठा समाजाचं विभाजन, मराठा समाजाचं म्हणजे जे मतदान आहे त्याच्यात नक्कीच विभाजन होईल, पण बऱ्यापैकी मतदान हे खैरे साहेबांना होईल, कारण खैरे साहेबांचं त्या समाजामध्ये बरंच काम आहे. हे आहे छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन मोहम्मद समीसह इस्रात चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.